नमस्कार, मी प्रोफेसर अनिल सरडे, एच.जी.एम. कॉलेज कराड. ऑनलाईन लेक्चरमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण 12वी कॉमर्स अकाउंट विषयाचं लेक्चर डिस्कस करणार आहोत. आजच्या लेक्चरला आपण हिडन ॲडजस्टमेंट्स गिवन इन ट्रायल बॅलन्स म्हणजेच ट्रायल बॅलन्समध्ये हिडन ॲडजस्टमेंट दिलेली असते. ती आपल्याला दिसत नसते, पण ती ॲडजस्टमेंट असते. बरोबर. आपल्याला ट्रायल बॅलन्सच्या खाली ज्या ॲडजस्टमेंट दिलेल्या असतात तशा ह्या ॲडजस्टमेंट दिल्या जात नाहीत, पण त्या ट्रायल बॅलन्समध्ये दिसत असतात. म्हणून ह्याला हिडन ॲडजस्टमेंट गिवन इन ट्रायल बॅलन्स. बरोबर. न दिसणाऱ्या ॲडजस्टमेंट आपल्याला ट्रायल बॅलन्समध्ये दिलेल्या असतात. याची चर्चा आजच्या तासाला आपण करणार आहोत. त्या कशा ओळखायच्या, तर आपण याची चर्चा आज करणार आहोत. याच्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला ॲडजस्टमेंट्स गिवन इन ट्रायल बॅलन्स हा कॉलम दिलेला आहे. बरोबर. म्हणजेच ॲडजस्टमेंट गिवन इन ट्रायल बॅलन्स, ट्रायल बॅलन्समध्ये तुम्हाला ती ॲडजस्टमेंट दिलेली असते, पण आपल्याला ती दिसत नसते. मग त्याचे इफेक्ट कसे दर्शवायचे? आपल्याला ते ॲडजस्टमेंट दिसत नाही, पण ते आपल्याला ओळखून घ्यावी लागते. ह्या ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होत असतात. बरोबर. मग याचाच अभ्यास आजच्या तासाला आपण करणार आहोत. मग पहिला कॉलम आपल्याला ॲडजस्टमेंट गिवन इन ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. ट्रायल बॅलन्समध्ये ही ॲडजस्टमेंट दिलेली असते. ती ओळखायची कशी? बरोबर. ते आपण बघू. पहिला इफेक्ट ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला कसा होतो ते आपण बघूया. आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटला देखील कसा होतो याची चर्चा आपण आज करणार आहोत. आता पहिली ॲडजस्टमेंट काय दिलेली आहे बघा. सॅलरीज ऑब्लिक रेंट पेड असं दिलेलं असतं. सॅलरीज किंवा रेंट पेड असं दोन्हीपैकी एक तुम्हाला ॲडजस्टमेंट ट्रायल बॅलन्समध्ये दिलेलं असतं. इन ब्रॅकेट फॉर 10 मंथ्स असं दिलेलं असतं. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला ट्रायल बॅलन्समध्ये सॅलरीज असं म्हटलं, सॅलरीज आणि इन ब्रॅकेटमध्ये फॉर 10 मंथ्स म्हणलेलं आहे, आणि अमाऊंट तुम्हाला त्याच्यापुढे ट्रायल बॅलन्समध्ये समजा 1,000 रुपये दिली. तर आता 10 महिन्याला 1,000 रुपये. बरोबर. 10 महिन्याला सॅलरी 1,000 रुपये दिलेली असं आपण तिचं अर्थ ते घेऊया. तर 10 महिन्याला 1,000, तर एका महिन्याला किती झाली? 100. तर आपलं वर्ष किती महिन्याचं असतं? 12. म्हणजेच आणखीन 2 महिन्याचं आपल्याला सॅलरीज किंवा रेंट देणं आहे. मग 2 महिन्याचे किती निघणार? 200 रुपये. बरोबर. तर ते 200 रुपये तुम्हाला त्या पर्टिक्युलर सॅलरीज किंवा रेंटमध्ये काय करावं लागेल बघा. ॲड दी अमाऊंट ऑफ सॅलरीज ऑब्लिक रेंट फॉर 2 मंथ्स टू सॅलरीज ऑब्लिक रेंट रिस्पेक्टिवली. आणि ते तुम्हाला कुठे घ्यावं लागेल? सॅलरीज तुम्ही कुठे घेता? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. रेंट कुठे घेता? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. बरोबर. मग तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला जावं लागेल. सॅलरीज समजा असेल तर ते 10 मंथची 1,000 इनरला घ्यावं लागेल, आणि ॲड आउटस्टँडिंग सॅलरीज म्हणजे आणखीन द्यायची तुम्हाला. म्हणून आउटस्टँडिंग सॅलरीज 2 महिन्याची किती निघाली? 200. तर त्याच्याखाली 200 रुपये ॲड करायचे. 1,000 आणि 200 किती झाले? आउटरला 1200. 1,200 तुमचं आउटरला आलं पाहिजे. हे कुठे घ्यायचं तुम्ही? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. दुसरा इफेक्ट कुठं दाखवायचा? तर शो सेपरेटली दी अमाऊंट ऑफ सॅलरीज ऑब्लिक रेंट फॉर 2 मंथ्स. फक्त 2च महिन्याचं किती? 200 रुपये ऑन दी लॅबिलिट साईड ऑफ दी बॅलन्स शीट. बॅलन्स शीटच्या लॅबिलिट साईडला आउटस्टँडिंग सॅलरीज किंवा आउटस्टँडिंग रेंट असं तिथं लिहायचं, टायटल द्यायचं, आणि फक्त 2च महिन्याचं फक्त बॅलन्स शीटच्या लायबिलिट साईडला घ्यायचं. किती? 200 रुपये. बरोबर. अशा प्रकारे दोन्ही इफेक्ट देखील आपण बघितलेले आहेत. हिडन ॲडजस्टमेंट्स अशा प्रकारचे असते, ते आपल्याला ओळखून घ्यावे लागते.
आणि तिचे इफेक्ट आपल्याला त्या ठिकाणी दाखवावे लागतात. ही झाली 1 नंबर. 2 नंबर, इन्शुरन्स प्रीमियम पेड फॉर 1 इयर एंडिंग 30th June 2019. बघा, अकाउंटिंग इयर एंड्स ऑन 31st March 2019. आता आपलं आर्थिक वर्ष कधी संपलेलं आहे? 31 मार्च 2019. आणि तुम्हाला इन्शुरन्स प्रीमियम कितीपर्यंत तुम्ही भरला आहे? 30 जूनपर्यंत. आणि ज्यादाचा किती भरला? तर बघा, एप्रिल, मार्च नंतर एप्रिल, मे, जून, म्हणजे 3 महिन्याचं तुम्ही काय केलेलं आहे? इन्शुरन्स प्रीमियम त्या ठिकाणी पुढचा त्या ठिकाणी भरलेला आहे. तर काय करायचं बघा, तर डिडक्ट दी प्रपोर्शनेट अमाऊंट ऑफ इन्शुरन्स प्रीमियम फॉर 3 months फ्रॉम इन्शुरन्स ऑन दी डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. बरोबर. तर त्या इन्शुरन्स प्रीमियमच्या त्याच्यामधनं 3 महिन्याचं काय करायचं? डिडक्ट करायचं. कारण की आपल्याला चालू वर्षापुरतंच फक्त घ्यायचं आहे. पुढच्या 3 महिन्याचं तुम्हाला काय करावं लागेल? ते लेस करून घ्यावं लागेल. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला ते लेस करून घ्यायचं 3 महिन्याचं काय असेल ते अमाऊंट. बरोबर. हे झाला पहिला इफेक्ट. आणि दुसरा, शो सेपरेटली दी अमाऊंट प्रीपेड इन्शुरन्स ऑन दी ॲसेट साईड ऑफ दी बॅलन्स शीट. बॅलन्स शीटच्या ॲसेटला ते प्रीपेड इन्शुरन्स जे 3 महिन्यांचं ॲडव्हान्समध्ये भरलेलं आहे ते तुम्हाला तिथं दाखवावं लागेल. अशा प्रकारे दोन्ही पण इफेक्ट आपण बघितलेले आहेत. पुढे 3, ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस फॉर 4 year. 4 वर्षाचं तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस त्या ठिकाणी दिला असेल तर आपल्याला घ्यायचं आहे किती? चालू वर्षापुरतंच फक्त घ्यायचं आहे. मग काय करायचं? शो 1/4 अमाऊंट ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस ऑन दी डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला च्या डेबिट साईडला जायचं. ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस फॉर एक्झाम्पल 4,000 रुपये असेल, 4,000 रुपये, तर 4,000 रुपये इनरला घ्यायचे. लेस, आता आपल्याला चालू वर्षापुरतंच घ्यायचं आहे म्हणून लेस प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट 3,000 इनरला घ्यायचे. 4,000तनं 3,000 गेले, आउटरला किती आले? 1,000. तर चालू वर्षाचा ॲडव्हर्टाइजमेंटचा खर्च तुम्ही काय केला? 1,000 रुपये प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घेतला. कारण की आपल्याला चालू वर्षापुरतंच फक्त घ्यायचं आहे. आता हे कसं काढलं? तर ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस 4 वर्षाचा समजा 4,000 रुपये दिला असेल तर एका वर्षाला किती आला? 1,000. तर तुम्ही चालू वर्षाचे 1,000 रुपये कुठे घेणार? फक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला तो खर्च तुम्ही दाखवणार आहे. म्हणून ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस टू ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला तुम्ही घेणार 4,000 लेस प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट 3,000 आणि आउटरला किती आले? 1,000. 1,000 रुपये तुमचं चालू वर्षाचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आलं. आता हे 3,000 जे आहेत रिमेनिंग अमाऊंट ॲडव्हान्समध्ये त्या ठिकाणी भरलेली किंवा दिलेली कुठे घेणार? शो दी रिमेनिंग 3/4 ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस. बरोबर. ऑन दी ॲसेट साईड ऑफ दी बॅलन्स शीट. बॅलन्स शीटच्या ॲसेटला तुम्हाला ते रिमेनिंग 3,000 रुपये बरोबर ते प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट म्हणून त्या ठिकाणी घ्यावं लागणार आहे. अशा प्रकारे आपण दोन्ही पण त्या ठिकाणी इफेक्ट बघितलेले आहेत. त्याच्यानंतर 4 नंबर आहे रेंट रिसिव्ड फॉर 11 months. समजा आपल्याला रेंट रिसिव्ड झाला असेल 11 महिन्याचं तर ते जेवढं पण त्या ठिकाणी रेंट रिसिव्ड झालेलं आहे ते कुठे घ्यायचं? ॲड दी प्रपोर्शनेट अमाऊंट ऑफ रेंट फॉर 1 month टू रेंट रिसिव्ड ऑन क्रेडिट साईड ऑफ दी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला हे रेंट रिसिव्ड म्हणजे तुम्हाला रेंट भेटलेला आहे, इनडायरेक्ट इन्कम आहे, तर तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला ते रेंट रिसिव्ड जेवढी पण अमाऊंट असेल ते तुम्हाला त्या ठिकाणी घ्यावे लागेल. आणि त्याच्यामध्ये 1 महिन्याचं रेंट रिसिव्ड राहते, 12 महिन्याचं 1 वर्ष ते ठिकाणी असतं, तर 1 महिन्याचं रेंट रिसिव्ड त्या ठिकाणी राहते. तर तुम्हाला ते काय करावं लागेल? ते जेवढं पण तुम्हाला रेंट रिसिव्ह झालेलं आहे त्यानुसार तुम्हाला 1 month त्या ठिकाणी काढून घ्यावं लागेल. बरोबर. 1 monthला किती तुम्हाला आणखीन रेंट रिसिव्ड भेटणार आहे आणि तुम्हाला ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला तुम्ही हे रेंट रिसिव्ड घेतलं असेल त्याच्यामध्ये 1 महिन्याचं रेंट रिसिव्ड तुम्हाला काय करावं लागेल? ॲड करावं लागेल. बरोबर. रेंट रिसिवेबल म्हणून आणि आउटरला त्याची बेरीज करून तुम्हाला घ्यावी लागेल. कुठे घ्यायचं? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला मूळ रेंट रिसिव्ड किती भेटलं
आणि एका महिन्याला किती निघते ते तुम्हाला काढून घ्यावं लागेल आणि ते तेवढं तुम्हाला भेटणार आहे, म्हणून ते तुम्हाला ॲड करून घ्यावं लागेल आणि त्याचं ते एकाने आउटरला बेरीज करून घ्यावं लागेल. आणि दुसरं इफेक्ट काय आहे, शो द सेम अमाऊंट ऑन दी ॲसेट साईड ऑफ दी बॅलन्स शीट. बॅलन्स शीटच्या ॲसेटला ते एका महिन्याचं तुम्हाला त्या एकाने रेंट त्या एकाने दाखवावं लागेल, रेंट रिसिवेबल म्हणून त्या एकाने तुम्हाला त्याचं दुसरं पोस्टिंग करावं लागलं. बरोबर, अशा प्रकारे दोन्ही इफेक्ट आपण बघितलेले आहेत. हिडन ॲडजस्टमेंट्स म्हणजे आपल्याला न दिसणाऱ्या ॲडजस्टमेंट्स याला आपण असं म्हणतो, तर ते आपण पाहतोय. ट्रायल बॅलन्समध्ये ह्या दिलेल्या असतात, बरोबर, तर त्याची आपण चर्चा करतोय. तर 4 नंबर आपण आता ॲडजस्टमेंट बघितलेली आहे. 5 नंबर बघा, 10% लोन इन ब्रॅकेट बोरावड ऑन 1 जानेवारी 2018, अकाउंटिंग इयर एंड्स ऑन 31 मार्च 2018. आपलं आर्थिक वर्ष कधी संपत आहे, 31 मार्च 2018ला. आणि आपण 10% लोन म्हणले आणि कंसामध्ये बोरावड ऑन 1 जानेवारी 2018, 1 जानेवारी 2018ला आपण त्या ठिकाणी लोन बोरावड म्हणजे दिलेला आहे. बरोबर, आता आपलं आर्थिक वर्ष कधी संपत आहे, 31 मार्च 2018ला. आपण दिले कधी लोन, 1 जानेवारी 2018, म्हणजे काउंट करा, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, म्हणजे 3च महिन्याचं आपल्याला व्याज भेटणार आहे. किती महिन्याचं भेटणार व्याज, 3 महिन्याचं. तसा इफेक्ट कुठं दाखवायचा, तर शो द अमाऊंट ऑफ इंटरेस्ट रिसिवेबल ऑन इन्व्हेस्टमेंट फॉर 3 months ऑन दी क्रेडिट साईड ऑफ दी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तुम्हाला इंटरेस्ट भेटणार आहे म्हणजेच इनडायरेक्ट इन्कम, म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला ते 3 महिन्याचं इंटरेस्ट कॅल्क्युलेट करून घ्यायचं आहे आणि ते तुम्ही तिथं दर्शवायचं आहे. दुसरं पोस्टिंग, ॲड द अमाऊंट ऑफ इंटरेस्ट रिसिवेबल ऑन इन्व्हेस्टमेंट ऑन दी ॲसेट साईड ऑफ दी बॅलन्स शीट. आणि ते 10% लोन जी तुमची अमाऊंट असेल तुम्ही ती इनरला घेणार, ॲसेट साईडला जाऊन 10% लोन तुम्ही दिला असेल, दिलेला आहे, तुमची ती ॲसेट आहे म्हणून ॲसेट साईडला जायचं आणि ते काय असेल ते 10% लोन त्या ठिकाणी ती अमाऊंट घ्यायची आणि तुम्हाला किती भेटणार आहे ती तुम्हाला त्याच्यामध्ये ते इंटरेस्टची अमाऊंट तुम्हाला इंटरेस्टची जी अमाऊंट त्या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे ती त्याच्यामध्ये काय करायची, ॲड करायची आणि दोन्हीची बेरीज आउटरला घेऊन टाकायची. कुठे घ्यायची, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. अशा प्रकारे आपण दोन्ही पण इफेक्ट त्या ठिकाणी बघितलेले आहेत. 6 नंबर, 16% इन्व्हेस्टमेंट. आता बघा, तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली, 16% इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी तुम्ही केली असेल. परचेस्ड ऑन 1 जानेवारी 2019, म्हणजे तुम्ही 1 जानेवारी 2019ला त्या ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्टमेंट 16%ने केलेली आहे. अकाउंटिंग इयर एंड्स ऑन 31 मार्च 2019, इथं पण आर्थिक वर्ष कधी संपणार तुमचं, 31 मार्च 2019ला संपणार आहे. आणि तुम्ही इन्व्हेस्टमेंट 16%नं कितीला केली, 1 जानेवारी 2019ला. इथं पण तुम्हाला इंटरेस्ट किती महिन्याचं भेटणार, 3 महिन्याचं भेटणार आहे. 16%नं तुम्हाला एक इन्व्हेस्टमेंटवरती तुम्हाला व्याज काढावं लागेल आणि तुम्हाला 3च महिन्याचं भेटणार आहे. याचं पण पोस्टिंग कुठं करणार, शो दी अमाऊंट ऑफ इंटरेस्ट रिसिवेबल ऑन इन्व्हेस्टमेंट फॉर 3 months ऑन दी क्रेडिट साईड ऑफ दी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला तुम्हाला त्या इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट असं तुम्हाला त्याचं टायटल द्यावं लागेल आणि 3 महिन्याचं जेवढं पण येईल ते तुम्हाला तिथं पोस्टिंग त्या ठिकाणी तेवढे अमाऊंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला करावं लागेल. आणि दुसरा इफेक्ट कुठं आहे, ॲड दी अमाऊंट ऑफ इंटरेस्ट रिसिवेबल ऑन इन्व्हेस्टमेंट ऑन दी ॲसेट साईड ऑफ दी बॅलन्स शीट. बॅलन्स शीटच्या ॲसेटला जायचं, इन्व्हेस्टमेंट 16% इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट त्या ठिकाणी किती आहे ती घ्यायची आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आता जी 3 महिन्याची इंटरेस्ट भेटते ते त्याच्यामध्ये ॲड करून आउटरला त्या ठिकाणी अमाऊंट घ्यावी लागणार आहे. अशा प्रकारे 6 नंबर ॲडजस्टमेंट देखील आपण बघितलेली आहे. 7 नंबर, 10% गव्हर्नमेंट बॉन्ड्स. तुम्ही गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये त्या ठिकाणी म्हणजेच सरकारी बंधपत्रामध्ये 10% इन्व्हेस्टमेंट केली असेल, त्याचं पोस्टिंग कुठं करायचं. आता 10% गव्हर्नमेंट बॉन्ड्स म्हणजे 10%नं तुम्हाला व्याज याच्यावर देखील भेटणार आहे. बरोबर, तर ह्याच्यामध्ये काय तुम्हाला तारीख वगैरे दिलेली नाही, त्याच्यामुळे हे एकूण वर्षाचं तुम्हाला काढावं लागेल. समजा 10,000 रुपये तुम्ही गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये गुंतवले असतील तर 10,000 रुपयावर 10%ने किती झालं, 1,000 रुपये. तर 1,000 रुपये तुम्हाला व्याज वर्षाचं भेटणार आहे. तुम्ही कुठं दाखवायचं ते, तर शो दी अमाऊंट ऑफ इंटरेस्ट रिसिवेबल ऑन दी क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर ते गव्हर्नमेंट बॉन्ड्सवरची इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड्स
असं तुम्हाला टायटल द्यावं लागेल आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला तुम्हाला ते 1000 रुपये घ्यावे लागणार आहेत. बरोबर. आणि दुसरं पोस्टिंग आहे ॲट दी अमाऊंट ऑफ इंटरेस्ट रिसिवेबल टू गव्हर्नमेंट बॉन्ड्स ऑन दी ॲसेट साईड ऑफ दी बॅलन्स शीट ऑर शो सेपरेटली इन बॅलन्स शीट ॲसेट साईड. बघा, म्हणजेच सेपरेटली दाखवा किंवा त्या गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये त्या ठिकाणी ॲड करून दाखवा, कसं पण दाखवलं तरी चालेल. तुम्ही तिथं ॲसेट साईडला तुमची ॲसेट आहे 10% गव्हर्नमेंट बॉन्ड्स म्हणजे तुमची ॲसेट आहे, तुम्ही ॲसेट साईडला घेणार आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जे 1000 रुपये भेटणार आहे तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करून दाखवा किंवा सेपरेटली दाखवा, कसं पण दाखवलं तरी चालेल. ॲड करा अगर सेपरेट त्या इकडनं दाखवलं तरी चालतील. 10% गव्हर्नमेंट बॉन्ड्स 10,000 डायरेक्ट आउटरला घेतले ॲसेट साईडला तरी चालतील आणि इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड्स ते तुम्हाला 1000 रुपये इंटरेस्ट भेटणार आहे त्याच्यावरचं तुम्ही ते सेपरेट दाखवलं तरी चालेल, सेपरेट दाखवलं तरी चालेल किंवा त्याच्यामध्ये ॲड करून दाखवलं तरी चालतील, कसं पण दाखवलं तरी चालेल. अशा प्रकारे आपण हिडन ॲडजस्टमेंट्स ट्रायल बॅलन्समध्ये दिलेले असतात. बरोबर. याची आपण 7 ॲडजस्टमेंटची चर्चा केलेली आहे. पुढे इम्पॉर्टन्स पॉईंट्स हे आपलं एक्झाम्पल सोडवताना सगळे इम्पॉर्टन्स पॉईंट त्या ठिकाणी येत असतात. ते आपण एक्झाम्पल सोडवताना आपण त्या वेळेला त्या ठिकाणी पाहणार आहोत. पुढे ट्रीटमेंट ऑफ सम इम्पॉर्टंट आयटम्स ॲपेरिंग इन ट्रायल बॅलन्स ओनली. म्हणजे तुम्हाला हे जे त्या ठिकाणी अकाउंट दिलेले आहेत किंवा एक्सपेन्सेस त्या ठिकाणी दिलेले आहेत, म्हणजे ट्रीटमेंट ऑफ सम इम्पॉर्टंट आयटम्स म्हणजे सम इम्पॉर्टंट आयटम्स त्या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत जे ट्रायल बॅलन्समध्ये दिलेले असतात. मग त्याचं पोस्टिंग त्या ठिकाणी कुठं करायचं हे आपल्याला पाहावं लागेल. तर याची चर्चा आपण याच्यामध्ये करणार आहे. म्हणजेच हे तुम्हाला डायरेक्ट ट्रायल बॅलन्समध्ये त्या ठिकाणी दिलेले असतात. मग ट्रायल बॅलन्समध्ये दिलेले आहेत म्हणल्यावर त्याचं पोस्टिंग कुठं करायचं हे आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. 1 नंबर एनी आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. तुम्हाला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस त्या ठिकाणी दिला असेल म्हणजे भविष्यामध्ये तुम्हाला करावा लागणारा खर्च आहे. म्हणजे कुठे घेणार आपण लायबिलिटी साईड ऑफ बॅलन्स शीट. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला तुम्हाला ते घ्यावं लागणार आहे. तुम्हाला देणं आहे भविष्यामध्ये, देणं म्हटल्यावर काय झालं लायबिलिटी साईड. बरोबर. पुढे एनी प्रीपेड एक्सपेन्सेस. बरोबर. ॲडव्हान्समध्ये तुम्ही त्या ठिकाणी प्रीपेड एक्सपेन्सेस त्या ठिकाणी दिला असेल. बरोबर. तर तुम्ही कुठे घेणार त्या ठिकाणी ॲसेट साईड ऑफ बॅलन्स शीट. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला तुम्हाला ते प्रीपेड एक्सपेन्सेस घ्यावं लागणार आहे. पुढे एनी आउटस्टँडिंग इन्कम भविष्यामध्ये तुम्हाला इन्कम भेटणार आहे. बरोबर. ॲसेट साईड ऑफ बॅलन्स शीट. बरोबर. पुढे इन्कम रिसिव्हड इन ॲडव्हान्स. बरोबर. तुम्हाला इन्कम ॲडव्हान्समध्ये ठिकाणी भेटला होता लायबिलिटी साईड ऑफ बॅलन्स शीट. त्याला कुठे घ्यायचं लायबिलिटी साईडला, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घ्यावं लागेल. डेप्रिशिएशन घसारा कुठे घेणार डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला घेणार. पुढे लॉस ऑन सेल ऑफ एनी ॲसेट. आपण ॲसेट विकली असेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला लॉस झाला असेल. समजा 10,000 रुपयाची ॲसेट आहे, 9,000 रुपयाला विकली, 1,000 रुपये काय झाला लॉस झाला. घ्यायचा कुठं डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला तुम्हाला तो लॉस घ्यावा लागणार आहे. पुढे गुड्स विड्रॉन बाय पार्टनर्स. एखाद्या पार्टनर्सनं त्या ठिकाणी माल व्यवसायामधनं काढून घेतला असेल वैयक्तिक कारणासाठी वापरायला. बरोबर. पर्सनल यूजसाठी. कुठे घेणार तुम्ही ते डेबिट साईड ऑफ कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट. म्हणजे याला आपण काय म्हणतो ड्रॉइंग्ज म्हणतो. ड्रॉइंग्ज कुठं आपण घेतो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला घेतो. बरोबर. पुढे जनरल रिझर्व किंवा रिझर्व फंड कुठे घेणार तुम्ही लायबिलिटी साईड ऑफ बॅलन्स शीट. बॅलन्स शीटच्या कुठे घेणार तुम्ही लायबिलिटी साईडला त्याला घेणार आहे. डिपॉझिट फ्रॉम पब्लिक. बरोबर. पब्लिकच्या डिपॉझिट त्या ठिकाणी असतील तर तुम्हाला देणं आहे भविष्यात. बरोबर. तर तुम्हाला लायबिलिटी साईड ऑफ बॅलन्स शीटला घ्याव्या लागणार आहेत. बरोबर. देणं आहे ते आपलं देयता म्हणून याला लायबिलिटी साईडला घ्यावं लागेल. पुढे गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल. आपण भविष्य म्हणजे आपण समाजामध्ये त्या ठिकाणी
फ्री ऑफ कॉस्ट त्या ठिकाणी माल वाटलेला आहे, बरोबर. त्याच्यापासून आपण पैसे त्या ठिकाणी घेतलेले नाहीत, तो आपण फ्री ऑफ कॉस्ट त्या ठिकाणी समाजातील व्यक्तींना त्या ठिकाणी माल वाटलेला आहे, डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. तो आपला एक प्रकारचा खर्च आहे. कुठे घेणार? डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला त्याला घ्यावं लागणार आहे. पुढे सस्पेन्स अकाउंट. आता सस्पेन्स अकाउंटचं त्या ठिकाणी डेबिट साईड त्या ठिकाणी असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी कुठे घ्यावं लागेल? सस्पेन्स अकाउंट. इफ इट इज ऑन डेबिट साईड. सस्पेन्स अकाउंटची डेबिट साईड त्या ठिकाणी असेल तर तुम्ही काय करणार? म्हणजे डेबिट बॅलन्स त्या ठिकाणी असेल त्याचा, तर काय करणार तुम्ही? शो दी सेम फिगर्स ऑन ॲसेट साईड, बरोबर. म्हणजे डेबिट साईड त्या ठिकाणी मोठी असेल तर तुमचा काय निघाला? डेबिट बॅलन्स निघाला. तर तुम्हाला कुठे घ्यावं लागणार आहे? ॲसेट साईडला. सस्पेन्स अकाउंटचा त्या ठिकाणी क्रेडिट साईड, म्हणजेच क्रेडिट साईड त्या ठिकाणी मोठी असेल, क्रेडिट बॅलन्स त्या ठिकाणी निघाला, बरोबर. तर तुम्हाला कुठे घ्यावं लागणार आहे? शो दी सेम फिगर्स ऑन लायबिलिटी साईड, बरोबर. क्रेडिट बॅलन्स असेल तर लायबिलिटी साईडला, डेबिट बॅलन्स असेल तर ॲसेट साईडला. अशा प्रकारे सस्पेन्स अकाउंटचं देखील आपण बघितलेलं आहे. पुढे बँक फॉर कलेक्शन ऑफ बिल्स, बरोबर. बँक फॉर कलेक्शन ऑफ बिल्स, बिलाचं कलेक्शन त्या ठिकाणी झालं असेल तर ॲसेट साईड ऑफ बॅलन्स शीट. बॅलन्स शीटच्या कुठे घ्यायचं? ॲसेट साईडला घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण ट्रीटमेंट ऑफ सम इम्पॉर्टंट आयटम्स अपेअरिंग इन ट्रायल बॅलन्स ओनली. ट्रायल बॅलन्समध्ये हे इम्पॉर्टंट आयटम्स त्या ठिकाणी दिले असतील, त्याचं पोस्टिंग कुठं करायचं याची चर्चा आपण याच्यामध्ये केलेली आहे. आता शेवटचा त्या ठिकाणी टप्पा आपला आलेला आहे, स्टेप्स फॉर सॉल्विंग प्रॉब्लेम. आता आपण उद्यापासून प्रॉब्लेम त्या ठिकाणी सोडवणार आहोत. फायनल अकाउंटचे प्रॉब्लेम उद्यापासून आपण सोडवायला चालू करणार आहे. ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम सोडवायचा कसा, स्टेप्स त्याच्या कशा असतात, बरोबर, ही आपण डिस्कस करणार आहोत. याच्यामध्ये पहिल्यांदा 1 नंबर, प्रिपेअर दी नेसेसरी अकाउंट्स इन्क्लुडिंग दी वर्किंग नोट्स. म्हणजे आपल्याला नेसेसरी आवश्यक अकाउंट्स त्या ठिकाणी ओपन करून घ्यावे लागतात. फॉर एक्झाम्पल ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट, पार्टनर्स कॅपिटल किंवा पार्टनर्स करंट अकाउंट हे ओपन करून घ्यायचे. 2 नंबर, प्लेस सम मार्क ऑन ट्रायल बॅलन्स आयटम्स फॉर एक्सटर्नल ॲज वेल ॲज इंटरनल ॲडजस्टमेंट. मग ट्रायल बॅलन्समधले ॲडजस्टमेंट असतील किंवा ट्रायल बॅलन्सच्या खाली दिलेले ॲडजस्टमेंट असतील त्यानुसार मार्किंग करून घ्यायचं. कुठं? ट्रायल बॅलन्समध्ये अशा मार्किंग करून घ्यायच्या, जेणेकरून त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे याची चर्चा आपल्याला सविस्तर करायची आहे. याचे 2 इफेक्ट होणार आहेत किंवा 3 इफेक्ट होणार आहेत हे पाहून आपण काय करायचं? त्याला मार्किंग करून घ्यायचं. म्हणजे ॲडजस्टमेंट जेवढ्या आयटम्सवर ते ठिकाणी आलेले आहेत त्याचं काय करायचं? तुम्ही मार्किंग करून घ्यायचं. म्हणजे जेणेकरून राहिलेले सगळे आयटम्स आपल्याला ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट याला पोस्ट करता यावेत. म्हणून हे पहिल्यांदा मार्किंग ॲडजस्टमेंट पाहून त्याच्यामध्ये मग हिडन ॲडजस्टमेंट असतील किंवा या ठिकाणी खाली दिलेले ॲडजस्टमेंट असतील, या पाहून आपल्याला मार्किंग सिस्टीम करून घ्यावे लागणार, जेणेकरून अदर आयटम्स आपल्याला पोस्ट करता यावेत. कुठं? ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट, बरोबर. पुढे 3 नंबर, गो थ्रो ट्रायल बॅलन्स आयटम्स अँड गिव्ह ओनली 1 अकाउंटिंग इफेक्ट सिक्वेन्सली. नंतर काय करायचं? ट्रायल बॅलन्समध्ये दिलेले आयटम्स त्या ठिकाणी सिक्वेन्सली काय करायचे? इफेक्ट करत जायचं, बरोबर. त्या अकाउंटला त्या ठिकाणी इफेक्ट करत जायचं आहे. पुढे गो थ्रो ॲडजस्टमेंट्स अँड गिव्ह 2 अकाउंटिंग इफेक्ट्स. नंतर काय करायचं? ॲडजस्टमेंट घ्यायच्या सोडवायला, त्याचे 2 इफेक्ट काय असतील ते दर्शवायचे. नंतर काय करायचं? 5 नंबर, क्लोज लेजर्स इन द वर्किंग नोट्स एक्सपेक्ट कॅपिटल, बरोबर. नंतर काय करायचं? लेजर त्या ठिकाणी क्लोज करायचं, वर्किंग नोट्स त्या ठिकाणी कॅपिटल अकाउंट त्या ठिकाणी दिलेलं आहे ते सगळं क्लोज करायचं. फाइंड, नंतर काय करायचं? फाइंड म्हणजे शोधणे, ग्रॉस प्रॉफिट, नेट प्रॉफिट अँड ट्रान्सफर इनटू इंडिव्हिज्युअल कॅपिटल अकाउंट्स. नंतर काय करायचं? ट्रेडिंग अकाउंट क्लोज करायचा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट त्या ठिकाणी क्लोज करायचा
आणि नंतर ते नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस जे बी काय आला असेल ते काय करायचं, कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करायचं आहे. नंतर फाइंड द क्लोजिंग बॅलन्स इन कॅपिटल अँड ट्रान्सफर इन टू बॅलन्स शीट. मग आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट किंवा करंट अकाउंट ओपन केला असेल तर तो नंतर क्लोज करायचा आणि त्याचा क्लोजिंग बॅलन्स काय करायचा, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला त्याकडे ट्रान्सफर करायचा आहे. ट्रान्सफर केला की नंतर काय करायचं, टॅली दी बॅलन्स शीट. नंतर काय होते, शेवटी लास्टला बॅलन्स शीट टॅली होते. बॅलन्स शीट कशी टॅली होते तुम्हाला मी पाठीमागं सांगितलेलं आहे. लायबिलिटी साईडची बेरीज आणि ॲसेट साईडची बेरीज सेम आली की आपली बॅलन्स शीट टॅली झाला असं आपण समजायचं आहे. बरोबर. अशा प्रकारे फायनल अकाउंटचे एक्झाम्पल कसं सोडवायचं याच्या स्टेप्स दिलेल्या आहेत. अशा प्रकारे आजच्या तासाला आपण हिडन ॲडजस्टमेंट गिवन इन ट्रायल बॅलन्स, हिडन ॲडजस्टमेंटची आपण चर्चा केलेली आहे. इम्पॉर्टंट पॉईंट्स हे आपल्याला एक्झाम्पल सोडवत असताना हे येतात, त्यावेळेला आपण ते सविस्तर डिस्कस करणार आहोत. नंतर ट्रीटमेंट ऑफ सम इम्पॉर्टंट आयटम्स ॲपरिंग इन ट्रायल बॅलन्स ओनली. ट्रायल बॅलन्समध्ये हे सगळे आयटम्स त्याकडे दिले असतील डायरेक्ट, तर त्याचं पोस्टिंग कुठं करायचं याची चर्चा आपण केलेली आहे. आणि लास्ट आपल्याला स्टेप्स फॉर सॉल्विंग प्रॉब्लेम याची पण चर्चा आपण केलेली आहे. अशा प्रकारे आजच्या तासाला आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.